गुड मॉर्निंग। सकाळी उठल्यानंतर आज संकष्टी चतुर्थी होती। पहिल्यांदा चहा ठेवलेला आहे, काला चहा ठेवलेला आहे। दूधवाला चहा घेत नाही आम्ही लोक। हे कपामध्ये काढून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। आणि चहा झाल्यानंतर हा सकाळचा व्हिडिओ आहे। त्याच्यानंतर दिवसभर काही व्हिडिओ केलेला नाही आहे। डायरेक्ट संध्याकाळी टीव्ही चालू केलेला आहे आणि संकष्टी चतुर्थीची तयारी चाललेली आहे। इथे जेवणाची, ते मोदक करायची तयारी चालू आहे। ते मोदकला नारळ, ओला नारळ किसून घ्यायला लागतं ना, ते इथे खवणीने किसत आहेत। इथे मोदकची, इथे आम्ही गव्हाच्या पिठाचे मोदक करतो, याला तळणीचे मोदक असे म्हणतात। तर इथे मोदक तयार होत आहेत। जसं आपण गव्हाचं पीठ मळतो तसंच पीठ मळायचं आणि जसं आपण मोदक करतो तसेच करायचे। त्याच्यामध्ये असे पहिले पाकल्या करून घ्यायच्या, कारण जे तांदळाच्या पिठाचं असतं ते थोडंसं नरम असतं आणि हे थोडं कडक पीठ असतं। त्याच्यामुळे हे तळणीचे मोदक त्याच्यामध्ये पहिले पाकल्या करून घ्यायच्या। त्याच्यानंतर आपण जे सार बनवलेलं आहे, सारण बोलतात आमच्यामध्ये, खोबऱ्याचं, ते घेतलेलं आहे आणि ते अशा प्रकारे पाकल्या काढून मोदक रेडी झालेले आहे। तुम्ही इथे बघू शकता। छान अशा पद्धतीने सगळे मोदक करून घेतलेले आहेत। नैवेद्य दाखवण्यासाठी 11, 21 अशा प्रकारे मोदक करतात। आमचे इथे मोदक 13 झालेले आहेत आणि इथे पूजेची तयारी पण चालू आहे। मोदक तलाला टाकलेले आहेत, बघू शकता। पूजाची तयारी पण चालू झालेली आहे। 9:02 पूजेचा टायमिंग होता, त्याप्रमाणे इथे पूजा चालू केलेली आहे आणि त्याच्यानंतर ही व्यवस्थित पूजा झाली। इथे तुम्ही बघू शकता, दिवा वगैरे सगळं लावलेलं आहे, नारळ, फुलं वगैरे सगळं ठेवलेलं आहे। त्याच्यानंतर पूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवायची तयारी झालेली आहे। जेवणामध्ये चण्याची भाजी, तळणीचे मोदक, भात, चपाती, डाळ आणि चटणी पण बनवली आहे आणि इथे देवाला नैवेद्य दाखवलेला आहे। अशा प्रकारे आमचा आजचा ब्लॉग तुम्ही बघू शकता।